नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण भेट देणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका रोमांचक आणि मनमोहक ट्रेकला, जिथे झाडांचे दाट जंगल, धुक्याची चादर आणि सृष्टीच्या कुशीतले शांत वातावरण आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. मागच्या व्लॉगमध्ये मी म्हणालो होतो खोपोलीबद्दल व्हिडिओ असेल, पण या सुंदर निसर्गरम्य वातावरणात केलेला ट्रेकचा व्लॉग अपलोड करायचा मोह मला आवरला नाही. हा ट्रेक कसा होता आणि आम्ही कोणासोबत केला हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात शनिवारची रात्र होती आणि आमच्या मनात उत्साह, उत्सुकता आणि निसर्गाची ओढ. दादर टीटीवरून रात्री 11 वाजता आम्ही एकत्र निघालो. 23 जणांचा आमचा ट्रेकिंग ग्रुप, सगळे अनोळखी पण ट्रेकच्या प्रवासात एकत्र जुळणारे. अंदरबन हे पुणे जिल्ह्यातल्या भामचंद्र डोंगर रांगेत आहे. हे पुण्यापासून 70 ते 80 किलोमीटर आणि मुंबईपासून 140 ते 150 किलोमीटरचं अंतर असावं. सकाळी 4:30ला आम्ही अंदरबन जवळच्या तामणी घाट मधल्या पिंपरी या गावात पोहोचलो. थोडी पॉवर नॅप घेऊन सकाळी 6:30ला आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि गरमागरम पोह्याचा नाश्ता करून ट्रेकसाठी निघालो. अंदरबनला जाण्यासाठी आता सरकारी प्रवेशद्वार बनवले आहे. त्याची एंट्री फी पर पर्सन 140 रुपये आहे. ट्रेक सुरू झाला. समोर धुक्याचं साम्राज्य, बाजूला दाट झाडं आणि हिरवेगार डोंगर. दृश्य अशी की मन अगदी थक्क झालं. अंदरबन खरंच नावासारखं आहे. पावलोपावली निसर्गाचा एक नवा अनुभव. हा ट्रेक कोणीही करू शकतो, लहानांपासून मोठ्यापर्यंत, वयस्करांपासून अगदी फिट व्यक्तीपर्यंत. कारण हा ट्रेक अर्धा ट्रेक आहे. येऊन जाऊन फक्त 12 किलोमीटरचा आहे. पूर्ण ट्रेक हा पिंपरी गावात सुरू होऊन पटणूस गावात संपतो. ट्रेकच्या रस्त्यामध्ये 2 लोखंडी पूल आहेत. चालायला सोपं आणि अजून सुरक्षेसाठी रेलिंगचे काम सुरू होतं. ही सरकारी यंत्रणेकडून केली गेलेली एक चांगली सुधारणा आहे. थोड्याच वेळात आम्ही मुख्य व्ह्यू पॉइंटला म्हणजेच कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंटला पोहोचलो. पण आज निसर्गाने धुक्याची चादर अंथरली होती, त्यामुळे काहीच दिसलं नाही. आम्ही तिथेच थोडा वेळ बसलो, कदाचित धुके हटेल या आशेने. पण निसर्गाची मर्जी काही आणीच. आम्ही लवकर निघाल्यामुळे ट्रेक सुरू करताना गर्दी नव्हती. पण जसं आम्ही उतरायला सुरुवात केली, खालून इतकी लोक चढत होती की वाटावं सगळं पुणे इकडे आलंय. जेव्हा आम्ही पाण्याजवळ पोहोचलो तिथे एवढी गर्दी होती की पाण्याचा जरा कुठे आहे हेच कळेना. आम्हाला खरंच बरं वाटलं की आम्ही लवकर सुरुवात केली आणि निसर्गाचं खरंखुरं सौंदर्य अनुभवायला मिळालं. खूप छान वाटलं. ट्रेकमधले विविध दृश्य, निसर्गाचा सहवास आणि सहप्रवासी मित्र, हे सगळं खरंच एक आठवणीतलं पान बनून राहिलंय.
ट्रेक ज्यांनी अरेंज केला त्यांचं नाव ड्रीम बॅकपॅकर्स आहे. याची कॉस्ट पर पर्सन 1500 होती. यामध्ये इन्क्लूड होतं AC बस मुंबई टू मुंबई, ब्रेकफास्ट आणि दुपारचं लंच. आम्हाला ड्रीम बॅकपॅकर्स सोबतचा अनुभव आवडला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेक लीडर यांनी सकाळी लवकर ट्रेक सुरू करूया असं म्हणाले. त्यामुळे वाटेतल्या प्रचंड गर्दीपासून वाचलो. अंदरबन ट्रेक हा केवळ ट्रेक नाही, ही एक निसर्ग यात्रा आहे. जर तुम्हालाही निसर्गाच्या कुशीत हरवून जायचं असेल तर अंदरबन नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन ठिकाण घेऊन. तोपर्यंत बाय बाय.